नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॅटलिस्ट केमिस्ट्री या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की केमिकल बॉन्ड काय असतं आणि कोव्हॅलेंट बॉन्ड काय असतं. पण केमिकल बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिल्याच्या नंतर आपला हा जो समोरचा टॉपिक आहे तो आहे पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. मित्रांनो, आपण ज्यावेळेस कोव्हॅलेंट बॉन्ड पाहिला तर कोव्हॅलेंट बॉन्ड कशामध्ये तयार झाला, जे कसा तयार झाला कोव्हॅलेंट बॉन्ड, ज्यावेळेस इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. ओके, जे दोन ॲटम असतात त्या दोन ॲटम मध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं आणि कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं. त्यामध्ये पण आपण दोन टाईप पाहिले, पोलार आणि नॉन पोलार. पण हे ज्यावेळेस कंपाऊंडचं फॉर्मेशन करतात किंवा एखाद्या बॉन्डचं फॉर्मेशन करतात, म्हणजे जसं की कोव्हॅलेंट बॉन्डचं फॉर्मेशन होतं, तर यामध्ये अजून वेगवेगळे बॉन्ड असतात. फॉर एक्झाम्पल, काही ॲटम मध्ये सिंगल बॉन्ड असतो, काही ॲटम मध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं, काही मध्ये ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन होतं. मग आपल्याला प्रश्न पडला का की हे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन ऍक्च्युली होतं कसं, आणि यामध्ये नेमकी पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड ही कन्सेप्ट काय आहे. मित्रांनो, ज्यावेळेस बॉन्डचं फॉर्मेशन होतं त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत है ना, तर ह्यांचे जे ऑर्बिटल असतात हे ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. ओके, आणि यांच्या इलेक्ट्रॉनचं जे क्लाउडिंग असतं ते क्लाउडिंग मिक्स होतं एकमेकांमध्ये, ते मिक्स होतात, ते क्लाउडिंग जनरेट होतं. आणि जे ऑर्बिटल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ओके किंवा ते ऑर्बिटल्स आहेत, ते ऑर्बिटल्स एकमेकांवर ओव्हरलॅप होतात. तर त्या ओव्हरलॅपच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. तर त्या मेथडनुसार मग आपले जे काही कंपाऊंड्स आहेत ओके, म्हणजे जसं की कार्बन कंपाऊंड्स असतील तर त्यामध्ये सॅच्युरेटेड कंपाऊंड्स, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स फॉर्म होतात. म्हणजे काही कार्बन कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड फॉर्म होतो, काही कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन होतं, काही कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्डचं पण फॉर्मेशन होतं. हे जे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, हे जे काही इलेक्ट्रॉनचं ओव्हरलॅपिंग होतं, जे काही या ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होतं, तर हे ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंगच काय करतात, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन करतात. तर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये हे जे ऑर्बिटल आहेत हे ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात. आता हे ऑर्बिटल असतात काय आणि हे कसे ओव्हरलॅप होतात हे आपल्याला पाहिजे. मित्रांनो पहा, आता काही जे एलिमेंट्स आहेत हे करतात डबल बॉन्डचं फॉर्मेशन, काही जे ऍटम्स आहेत हे करतात डबल बॉन्डचं फॉर्मेशन, आणि काही ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन पण या ठिकाणी करतात. तर सिंपल यामध्ये दोन टाईपचे बॉन्ड्स फॉर्म होतात. जे काही इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झाल्यामुळे सिंगल बॉन्ड फॉर्म होतो, त्या सिंगल बॉन्ड मध्ये सिंपल ओके सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन होतं. सिग्मा बॉन्ड म्हणजे ज्यामध्ये पहिला बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण सिंपल सिग्मा बॉन्ड म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आता यामध्ये पहा, फर्स्ट इज सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड, आता सिग्मा बॉन्ड मध्ये काय होतं, हा जो एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल किंवा जे काही पी ऑर्बिटल असेल तर या टाइपचे पी ऑर्बिटल आहेत ओके, यांचं जे काही ओव्हरलॅपिंग होतं, म्हणजे हा एस ऑर्बिटल आणि हा पी ऑर्बिटल यामध्ये ओव्हरलॅप झाला, यामध्ये ओव्हरलॅप झाला, तर हे जे ओव्हरलॅपिंग आहे या ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड. काय म्हणतो आपण, सिग्मा बॉन्ड म्हणतो. ओके, किंवा एखाद्या वेळेस काय होतं, दोन पी ऑर्बिटल आहेत ते ओव्हरलॅप होतात, दोन पी ऑर्बिटल आहेत ते असे ओव्हरलॅप होतात. पण हे जे ओव्हरलॅपिंग आहे हे कसं आहे, समोरासमोर ओव्हरलॅपिंग आहे, याला म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. याला काय म्हणतात, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. याला म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. यामध्ये कोएक्सियल ओव्हरलॅपिंग झालं ओके. तर कोएक्सियल ओव्हरलॅपिंग मध्ये पण कोणता बॉन्ड होतो, सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन होतं, सिग्मा बॉन्डचं फॉर्मेशन होतं. म्हणजे ज्या कंपाऊंड्स मध्ये कार्बन कार्बन सिंगल बॉन्डचं फॉर्मेशन होतं ओके, तर सिंगल बॉन्ड जे असतात, सर्व सिंगल बॉन्ड काय असतात रे, सिग्मा बॉन्ड असतात. म्हणजे हा जो आहे हा सिग्मा बॉन्ड आहे. हे जे ओव्हरलॅपिंग होतं ऑर्बिटलचं, तर हे समोरासमोर ओव्हरलॅपिंग होतं ओके, जास्त ओव्हरलॅपिंग होतं, आणि जास्त ओव्हरलॅपिंग क्लाउडिंग जास्त झाल्यामुळे हा जो बॉन्ड आहे हा एकदम स्ट्रॉंग बॉन्ड बनतो. म्हणजे जो सिग्मा बॉन्ड असतो तो एकदम स्ट्रॉंग बॉन्ड बनतो. कोएक्सियल समोरासमोर ओव्हरलॅपिंग ओके, कोएक्सियल आपण एखाद्याला शेक हँड करतो ओके, तर आपलं जे हात आहेत हे एकमेकांवर काय होतात, स्ट्रॉंगली ओव्हरलॅप होतात. म्हणजे आपण जे घट्ट पकडतो याला म्हणतात कोएक्सियल ओव्हरलॅपिंग, समोरासमोर ओव्हरलॅपिंग. एखादा ट्रक असेल, फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट झाला, दोन ट्रक समोरासमोर धडकले
ऍक्सिडेंटची तीव्रता जी आहे ती काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे. ओके, तर ते जे ओव्हरलॅपिंग आहे त्यामध्ये डॅमेज काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे आणि तो जो ऍक्सिडेंट असणार आहे तो खूप भयानक असणार आहे. ओके, तर त्यामध्ये तो स्ट्रॉंग ऍक्सिडेंट होतो. सेम ओव्हरलॅपिंगचं तसंच आहे, जेवढं जास्त ओव्हरलॅपिंग तेवढा तो बॉन्ड काय बनतो, स्ट्रॉंग बनतो. ओके, म्हणजे हे जे आहे याला म्हणतो आपण एस ऑर्बिटल आणि हे जे याला म्हणतो आपण पी ऑर्बिटल. तर पी ऑर्बिटल हे डायरेक्शनल असतात, त्यांना पर्टिक्युलर डायरेक्शन असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे हेड झालं आणि हे टेल झालं, म्हणजे याला हेड आणि टेल असतं. पण जे एस ऑर्बिटल असतं हे असतं सर्क्युलर, नॉन डायरेक्शनल असतं. त्याला कोणतीच डायरेक्शन नसते, त्याला हेड नसतं, त्याला टेल नसतं, ते सर्कल टाईप असतं. तर या ऑर्बिटलला म्हणतो आपण एस ऑर्बिटल, या ऑर्बिटलला म्हणतो आपण पी ऑर्बिटल. तर पी मध्ये 3 ऑर्बिटल फॉर्म होतात, पी एक्स, पी वाय आणि पी झेड. तर हे जे ऑर्बिटल आहेत ज्यावेळेस हे एकमेकांमध्ये ओव्हरलॅप होतात, यामधले जे इलेक्ट्रॉनचं क्लाउडिंग जनरेट होतं, इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप होतात, तर हे जे ओव्हरलॅपिंग आहे या ओव्हरलॅपिंगला आपण म्हणतो सिग्मा बॉन्ड. ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड. ज्या ज्या ठिकाणी पहिला बॉन्ड फॉर्म होतो तो सर्व पहिले बॉन्ड जे असतात ते सर्व सिग्मा बॉन्ड असतात. म्हणजे फर्स्ट बॉन्ड कोणत्याही ॲटमचा जो फर्स्ट बॉन्ड असतो तो असतो सिग्मा बॉन्ड. ओके, पण ज्यावेळेस एक्स्ट्रा ओव्हरलॅपिंग होतं त्याला आपण म्हणतो साइडवे ओव्हरलॅपिंग किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग. ओके, साइडवे ओव्हरलॅपिंग किंवा लॅटरल ओव्हरलॅपिंग. साइडवे ओव्हरलॅपिंग जे आहे त्याला म्हणतो आपण पाय बॉन्ड. त्याला काय म्हणतो आपण, पाय बॉन्ड. म्हणजे हे जे झालं कोएक्सियल ओव्हरलॅपिंग, हे कोएक्सियल ओव्हरलॅपिंग झालं, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग झालं सिग्मा बॉन्ड. ओके, म्हणजे आता हे जे एस ऑर्बिटल किंवा पी ऑर्बिटल हे ओव्हरलॅप झाले, पण कसे ओव्हरलॅप झाले, समोरासमोर ओव्हरलॅप झाले. ओके, हे समोरासमोर ओव्हरलॅप झाले, याला आपण काय म्हटलं रे, सिग्मा बॉन्ड. आता यामधला दुसरा जो बॉन्ड आहे तो एक पाय बॉन्ड. तर पाय बॉन्ड मध्ये जे ओव्हरलॅपिंग होतं ते ओव्हरलॅपिंग कसं होतं, वेगवेगळ्या टाईपचं ओव्हरलॅपिंग होतं. फॉर एक्झाम्पल आता एस ऑर्बिटल जो आहे तो एस ऑर्बिटल फक्त एस ऑर्बिटलची कॅपॅसिटी फक्त 2 इलेक्ट्रॉनची, म्हणजे तो फक्त एकच बॉन्ड फॉर्म करू शकतो. जर समजा 2 एस ऑर्बिटल आहे, हा एस ऑर्बिटल आहे आणि हा दुसरा एस ऑर्बिटल आहे, हे एस ऑर्बिटल जर ओव्हरलॅप झाले तर यामधला जो बॉन्ड आहे तो कोणता असणार आहे, सिग्मा बॉन्ड असणार आहे. कोणता असणार आहे, सिग्मा बॉन्ड असणार आहे. म्हणजे जर 2 एस ऑर्बिटल म्हणजे कोणतेही 2 ऍटम असतील त्यांनी जो पहिला बॉन्ड फॉर्म केला, जो पहिला बॉन्ड ते फॉर्म करतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल कार्बन आणि हायड्रोजन, तर हायड्रोजनचा पण पहिलाच बॉन्ड आहे, कार्बनचा पण पहिलाच बॉन्ड आहे. तर त्यामधले जे ऑर्बिटल आहेत ते कोणते ऑर्बिटल असणार आहेत रे, यस यस ऑर्बिटल असणार आहेत. त्यांचं जे ओव्हरलॅपिंग होणार आहे ते कोणत्या ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होणार आहे, यस यस ऑर्बिटलचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. आणि ज्यावेळेस यस यस ऑर्बिटल ओव्हरलॅप होतात त्यावेळेस तो जो बॉन्ड असणार आहे तो 101% कोणता बॉन्ड असणार आहे, तर तो सिग्मा बॉन्ड असणार आहे. ओके, किंवा एखाद्या वेळेस एस आणि पी पण असणार आहे किंवा पी आणि पी असणार आहे. पण पीपी पण काय होऊ शकतं, म्हणजे तुम्हाला सांगितलं मी अगोदर आपण पाहिलं की हे जे पीपी आहेत हे पण काय करू शकतात रे, कोएक्सियल. ओके, कोएक्सियल बॉन्डचं फॉर्मेशन करू शकतात. म्हणजे हा आता या ठिकाणी पहा तुम्ही, ओके, आता हे जे आहे ना, हे झालं एका ऍक्सिस वर ओव्हरलॅपिंग. हा आहे पी आणि हा पण काय पी, हा पी आहे, हा पी वाय असेल समजा फॉर एक्झाम्पल, असं कन्सिडर करा. तर यामध्ये पण जे ओव्हरलॅपिंग झालं पीपी मध्ये तर ते कोणते, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग आहे. ते कोणते, कोएक्सियल ओव्हरलॅपिंग. याला पण आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड म्हणतो. याला पण आपण काय म्हणतो, सिग्मा बॉन्ड. म्हणजे जे काही समोरासमोर ओव्हरलॅपिंग होतं ते असेल सिग्मा बॉन्ड. ओके, पण जेव्हा ऑर्बिटल ही साईडला ओव्हरलॅप होतात, ओके, लॅटरल ओव्हरलॅपिंग म्हणतो आपण किंवा साइडवे ओव्हरलॅपिंग म्हणतो. तर साइडवे ओव्हरलॅपिंग मध्ये काय होतं, साइडवे ओव्हरलॅपिंग मध्ये फॉर एक्झाम्पल आता हा फर्स्ट ऑर्बिटल आहे पी ऑर्बिटल, तर ते पीपी ओव्हरलॅपिंगच असतं. ओके, मग पी एक्स पी वाय असेल, पी वाय पी झेड असेल, पी एक्स पी झेड असेल, पी झेड पी वाय असेल, कोणचंही जे ओव्हरलॅपिंग असेल तर ते या पद्धतीचं ओव्हरलॅपिंग होणार आहे. म्हणजे ज्यावेळेस फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बॉन्डचं फॉर्मेशन होणार आहे, हा फर्स्ट आहे एक ऑर्बिटल, या ऑर्बिटल मध्ये हा दुसरा ऑर्बिटल ओव्हरलॅप व्हावा लागला, तर हे जे ओव्हरलॅपिंग झालेलं आहे या ठिकाणी, ओके, तर हे झालं साइडवे ओव्हरलॅपिंग. म्हणजे फर्स्ट पी ऑर्बिटल आहे, सेकंड पण पी ऑर्बिटल आहे, पण ते काय झाले, साईडला ओव्हरलॅप झाले. ओके, साईडला ओव्हरलॅपिंग. किंवा काही असे पण असतील ते या टाईपचं ओव्हरलॅपिंग पण असेल. ओके, हे जे ओव्हरलॅपिंग हे
या ओव्हरलॅपिंगला आपण काय म्हणतो, साइडवे ओव्हरलॅपिंग. हे जे ओव्हरलॅपिंग झालं याला म्हणणार आपण साइडवे ओव्हरलॅपिंग. ओके, तर साइडवे ओव्हरलॅपिंग जे तर हे थोडंसं वीक असतं. ओके, यामधली जी बॉन्डची स्ट्रेंथ असते ही थोडीशी वीक असते. या ठिकाणी तुम्ही पाहिलं पहिला पी आणि हा पी वाय हे दोन ओव्हरलॅप झाले. या ठिकाणी पण तुम्ही पाहिलं या पद्धतीचे ओव्हरलॅप होतील. ओके, म्हणजे हे समोरासमोर नाही ओव्हरलॅप झाले, हे साईडला ओव्हरलॅप झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन ट्रक आहेत. ओके, त्यांचा ऍक्सिडेंट झाला, पण समोरासमोर झाला का नाही, साईडला थोडीशी घासली असते ती. ओके, तर तेवढं डॅमेज होणार आहे का त्यामध्ये, नाही. तर तो जो बॉन्ड असतो तो थोडासा वीक बॉन्ड असतो. ओके, म्हणजे जो सिग्मा बॉन्ड आहे, सिग्मा बॉन्ड इज स्ट्रॉंगर दॅन पाय बॉन्ड. सिग्मा बॉन्ड काय आहे, पाय बॉन्ड पेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस जर एखादा कंपाऊंड फॉर एक्झाम्पल कार्बन कार्बन आहे आणि कार्बननं काय केलं, ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन केलं. या ठिकाणी कार्बननं ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन केलं, तर यामधला हा जो पहिला बॉन्ड आहे हा बॉन्ड असणार आहे सिग्मा, आणि जे पण नंतर ओव्हरलॅप झाले याला म्हणणार आपण साइडवे ओव्हरलॅपिंग. पहिला बॉन्ड जो असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण कोएक्सियल ओव्हरलॅपिंग, पण त्याच्यानंतर जेवढे काही ओव्हरलॅप झाले तर त्याला म्हणणार बी साइडवे ओव्हरलॅपिंग. मग हा जो दुसरा बॉन्ड आहे हा साइडवे ओव्हरलॅपिंग, याला पाय बॉन्ड म्हणणार. हा जो तिसरा बॉन्ड आहे याला पाय बॉन्ड म्हणणार. किंवा जर एखाद्या कार्बन मध्ये डबल बॉन्ड असेल, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, या ठिकाणी एक हायड्रोजन आहे, या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी एक हायड्रोजन, या ठिकाणी एक हायड्रोजन. ओके, तर आता या स्ट्रक्चर मध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामधला जो कार्बन आहे यामध्ये हा जो फर्स्ट बॉन्ड आहे आणि या ठिकाणी हा सेकंड बॉन्ड फॉर्म झाला, तर हा जो सेकंड बॉन्ड आहे यामधलं जे ओव्हरलॅपिंग असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण साइडवे ओव्हरलॅपिंग. काय म्हणणार याला, साइडवे ओव्हरलॅपिंग. तर हा जो बॉन्ड आहे दुसरा हा झाला पाय बॉन्ड, आणि हा जो फर्स्ट आहे हा झाला सिग्मा बॉन्ड. हा जो कार्बन हायड्रोजनचा फर्स्ट बॉन्ड आहे हा पण काय सिग्मा बॉन्ड आहे. हा कार्बन हायड्रोजनचा जो फर्स्ट बॉन्ड आहे हा पण काय सिग्मा बॉन्ड आहे. हा कार्बन हायड्रोजनचा फर्स्ट बॉन्ड आहे हा सिग्मा आहे, हा सिग्मा आहे. म्हणजे जे काही फर्स्ट बॉन्ड असतील त्यांना म्हणणार आपण सिग्मा बॉन्ड, आणि जे काही परत ओव्हरलॅप झाले, ओके, जो दुसरा बॉन्ड किंवा तिसरा बॉन्ड ओव्हरलॅप झाला, ओके, त्यांना आपण म्हणणार पाय बॉन्ड. ओके, तर सर्वांना पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड एकदम जबरदस्त कन्सेप्ट आहे, सर्वांना समजली असेल. जेव्हा जेव्हा कोणताही ऍटम बॉन्डचं फॉर्मेशन करतो तर त्यामधला जो पहिला बॉन्ड असतो त्या पहिल्या बॉन्डला काय म्हणायचं, सिग्मा बॉन्ड. आणि त्यानंतर जेवढे काही बॉन्ड ओव्हरलॅप होतील, डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, तर त्यामधला पहिला बॉन्ड जर तुम्ही सोडून दिला सिग्मा बॉन्ड, तर त्यानंतर जेवढे काही ओव्हरलॅप होतात ते ओव्हरलॅप झालेले जे बॉन्ड आहेत त्या बॉन्डला आपण काय म्हणतो, पाय बॉन्ड. म्हणजे सेकंड जो बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड, आणि थर्ड जो बॉन्ड आहे तो पण काय झाला, पाय बॉन्ड. म्हणजे पहिला जो बॉन्ड आहे तो सिग्मा, त्यानंतर जर डबल बॉन्ड असेल तर दुसरा जो बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड. एखाद्या वेळेस कार्बन कार्बननं ट्रिपल बॉन्डचं फॉर्मेशन केलं तर त्यामधला पहिला जो बॉन्ड आहे तो कोणता आहे, सिग्मा बॉन्ड आहे. ओके, आणि त्यानंतर जे ओव्हरलॅप होतील म्हणजे डबल बॉन्ड असेल किंवा ट्रिपल बॉन्ड तर त्यांना म्हणायचं पाय बॉन्ड. ओके, तर सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड ही कन्सेप्ट सर्वांना समजली असेल. ओके, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना ज्यांना पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड ही कन्सेप्ट नाही नसेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की सेंड करा. आणि जी आपण या ठिकाणी कॅटलिस्ट केमिस्ट्री आपल्या या चॅनलवर तुमच्या आवडत्या बीडी सरांनी तुम्हाला ही जी कन्सेप्ट समजून सांगितली पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड, ही कन्सेप्ट आपल्या मित्रांना नक्की पाठवा. त्यांना 100% पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड परत शिकवण्याची गरज पडणार नाही. हे बीडी सरांचं आपल्याला चॅलेंज आहे. ओके, जर या कन्सेप्टमध्ये काही अडचण असेल तर मला कमेंट करा. नेक्स्ट टाइम अजून तुम्हाला चांगल्या प्रकारे मी समजून सांगण्याचा यामध्ये प्रयत्न करेल. ओके, नेक्स्ट टॉपिक भेटू, नेक्स्ट टाइम भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट टॉपिक घेऊन. याच्यानंतरचा जो इंटरेस्टिंग टॉपिक आहे तो कोणता आहे, हायब्रिडायझेशनचा. तर समोरचा व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका. लवकरच आपला समोरचा हायब्रिडायझेशनचा व्हिडिओ या युट्यूब चॅनलवर आपल्याला भेटणार आहे. तोपर्यंत बाय.